त्यांच्या त्यांच्या परीने भाग घेत आहेत. तसा आपण नेस्ट फॅमिली ही वेगवेगळे उपक्रम राबवून पक्षी सप्ताह साजरा करीत आहोत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे आपण वेगवेगळ्या विषयांवर सेशन्स ठेवत आहोत, वेबिनार ठेवत आहोत. तसंच आज आपण सेशन ठेवलेलं आहे, जे श्री आपले आशिष बाबरे आहेत ते प्रेझेंट करणार आहेत. विषय आहे रेअर सायटिंग्स ऑफ द बर्ड्स इन पालघर. तो सेशन चालू करायच्या आधी मी आशिषजींचं थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला सगळ्यांना देतो. आशिषजी हे खूप सीझन बर्डर आहेत आपल्या कडचे, आणि बऱ्याच वर्षापासून ते पक्षी निरीक्षण करत आहेत. आणि नुसतं पक्षी निरीक्षण करत नसून ते खूप अभ्यासू पक्षी निरीक्षक आहेत. त्यांचा पक्ष्यांबद्दलचा अभ्यास किंवा अधिवासाबद्दलचा अभ्यास खूप दांडगा आहे. म्हणजे एखाद्या अधिवास नुसता पाहून ते तुम्हाला सांगू शकतील की या या ठिकाणी तुम्हाला हे हे पक्षी दिसू शकतात, आणि तुम्ही प्रयत्न केला तर ते पक्षी तुम्हाला खरंच आढळून येतील, इतका त्यांचा चांगला अभ्यास आहे. आणि आशिषजी जेव्हापासून बर्डिंग करत आहे तेव्हापासून त्यांनी खूप चांगल्या सायटिंग्स, नॉट ओनली इन पालघर, पण त्यांनी जिथे जिथे बर्डिंग केलेलं आहे तिथे त्यांनी खूप चांगल्या सायटिंग्स, इम्पॉर्टंट सायटिंग्स म्हणू शकतो, ह्या आपल्याला दिलेल्या आहेत. सांगायचं म्हणजे ते काही वर्ष कामानिमित्त अमरावतीला होते. तिथेही त्यांनी अमरावतीत खूप मजा केली होती बर्ड वॉचिंग मध्ये. त्यांचे सायटिंग्स तिकडूनचेही एकदम मस्त होते. तर ती मजा शेअर केली होती रमेश बरोबर हा, आम्ही. आणि मला मला खूप सांगायला बरं वाटतं की मला त्यांच्याबरोबर अमरावतीलाही बर्ड वॉचिंग करायला मिळालं, आणि खूप मजा केली होती आम्ही ते सायटिंग्स आणि तिकडूनचं बर्ड वॉचिंग, तिकडूनची लोक, आणि त्यांनी तिकडूनच्या यंग मुलांनाही प्रॉपर गाईड करून आता तेही चांगले पक्षी निरीक्षण करतात, चांगल्या लेवलचं पक्षी निरीक्षण करतात, अभ्यासू दृष्टीने जसं आशिषजी करतात तसं करतात. तर असे आशिषजी आज आपल्याला त्यांचे पालघर जिल्ह्यातील जे प्रमुख रेअर सायटिंग्स म्हणू शकतो किंवा प्रमुख सायटिंग्स आहेत ते त्यांनी कसे केले, काय काय आहेत, आणि त्यांनी ते कसे झाले, त्यांना ते आपले अनुभव आपल्या बरोबर शेअर करणार आहेत. तर तुम्ही सगळे आलात, तुम्ही त्याचा आनंद घ्या. आणि मी माझी आता जी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो आणि आशिषजींना त्यांचं प्रेझेंटेशन चालू करावं असं विनंती करतो. सो ओव्हर टू यू आशिषजी. हॅलो हॅलो, हा बोला आशिषजी. आवाज येते रमेश? क्लिअर, एकदम क्लिअर. हॅलो, नमस्कार मित्रांनो. रमेशने जरा जास्तीच काही सांगितलं माझ्याबद्दल. मी फक्त निसर्गप्रेमी आहे. पक्षी बघण्याचा जेव्हा छंद लागला तेव्हापासून आतापर्यंत जे जे काही वाटचाल झाली आहे त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांचा सहभाग आहे. पहिली गोष्ट म्हणजे आयडेंटिफिकेशन म्हणा किंवा सायटिंगचे शेअरिंग म्हणा, आपण नेहमी करत आलो. आणि नेक्स्ट फॅमिली म्हणजे ही आपली घरगुती म्हणजे फॅमिलीच आहे, इट्स फॅमिली. त्याच्यामुळे काय मी जे काय आज प्रेझेंटेशन करणार आहे किंवा माहिती पाहिजे लोकांना याच्यासाठी करणार आहे, त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. त्या फक्त पक्षी मी बघितलंय, पण त्याचं आयडेंटिफिकेशन किंवा त्याच्याबद्दल अधिकची माहिती जी आहे ती सर्व सिनियर बर्डर्सनी मित्रांनी माझ्याशी शेअर केलेली आहे. माझा स्वतःचा काय खास त्याच्यामध्ये अभ्यास आहे असं नाहीये, पण नंतर मी एक एक पक्षाविषयी अभ्यास करायला लागलो आणि आताही करतोय. विनोद सर आहेत, गाडी सर आहेत, रमेश आहे स्वतः, संजयजी पण आहेत. आम्ही एकमेकांशी शेअर करतो आणि शेअर केल्यामुळे आपलं नॉलेज वाढतं. आता माझी भावंड सुद्धा करायला लागलीत सर्वजण. भावेश आलाय आता, बहुतेक प्रवीण थोडा वेळ बाहेर आहे, सत्यजित आहे, यार कझिन्स, त्यांनी पण चालू केली आहे. तर आता आपण हळूहळू एक एक बर्ड्स मी घेतो जे जे सायटिंग झालेत, रादर अप्रूव्ड झालेत किंवा फेसबुकवर टाकलेत, आणि त्याचं छोटंसं प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करतोय. हो.
आपला पक्षी सप्ताह चालू आहे आता, जसं रमेशने इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये सचिन सरांनी एक छोटीशी कामगिरी माझ्याकडे दिली होती. त्यासाठी मी आज पीपीटी बनवली आहे, ज्या सायटिंग आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती देतो आणि चालू करतो आता मध्ये. पहिल्यांदा पक्षाचं बँडिंग किंवा पक्षाच्या स्थलांतराचा काही अभ्यास खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे समजलं मला जेव्हा ग्रेट नॉट बँडवाली चिंचणीच्या किनाऱ्यावर दिसते, असंच बर्डिंगसाठी गेलो होतो. सर्वजण कम्फर्टेबल आहात ना मराठीमध्ये? हॅलो. हो हो हो. हो मराठीतच असू दे. चिंचणीच्या समुद्रात गेलो होतो, नेहमीच जायचो म्हणून बर्डिंगचे. त्यावेळेला काहीसा मोठा आणि वेगळा पहिल्यांदाच मी ग्रेट नॉट त्या दिवशी बघितली, हे मुद्दामून सांगतो. मोठा असा पक्षी दिसला लांबून, बायनॉक्सने बघितला, काहीतरी वेगळं वाटलंय. अप्रोच करण्याचा प्रयत्न केला, पक्षी लांब जात होते नेहमीप्रमाणे. आणि आज सुद्धा आम्ही ऑब्झर्व केलंय की जनरली ग्रेट नॉट जी आहे ती थोडीशी वेगळी राहते त्या बाकीच्या वेडर्स पेक्षा आणि खूप अलर्ट असते. आज भावेश सुद्धा होता, प्रवीण सुद्धा होता. आज सुद्धा आम्हाला 4 ग्रेट नॉट मिळाले. दादा ग्रेट नॉट नाही, नॉट म्हणतोय मी, कारण एक पक्षी थोडासा त्याच्यात वेगळा आहे, पण आयडेंटिफिकेशनला वेळ मिळालेला नाही, ते तो वेगळा विषय आहे. तर ही ग्रेट नॉट 18 ऑगस्ट या दिवशी दिसली. थोडासा फोटोग्राफ करण्याचा प्रयत्न केला, साधाच कॅमेरा होता त्याच्यामध्ये जे टॅग. आणि त्यावेळेला मला वाटतं बर्ड्स ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट जास्ती ऍक्टिव्ह होतं. त्यावेळेला मी त्याच्यावरती पोस्ट करायचो. त्याच्यावरती पोस्ट केल्यानंतर बऱ्याच मित्रांचे वेगवेगळे अभिप्राय आले. अभिप्राय म्हणजे पॉझिटिव्ह आले. राजू सरांनी इंटरेस्ट घेतला, राजू कसंबे सर त्यांनी इंटरेस्ट घेतला. इंडियन बर्ड्स वरती आदेश शिवकर सर कुठेतरी ट्रॅव्हलिंग मध्ये होते, त्याच्यामुळे त्यांनी तेज मुनकर सरांचा रेफरन्स दिला. मग तेज सरांशी बोलणं झालं, त्यांनी पण स्वतः मेसेज टाकला होता, त्यांना हे सर्व मेल केलं. आणि मग मेलची देवाणघेवाण झाली. बहुतेक मला वाटतं 50 मेल असतील ऑफिशियल बर्ड लाईफ इंटरनॅशनल पासून सर्व. आणि मग कन्फर्मेशन झालं की ही ग्रेट नॉट जी आहे ती मुंबई सायबेरियाहून आली आहे. आणि ती टॅग आहे, तर त्याच्या टॅगची इन्फॉर्मेशन काय, तर टॅग हे प्लेन होते. प्लेन टॅग विषयी बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं की टॅग तर चायनाचा आहे, पण कधी केलेला आहे. त्याच्यासाठी राजू सरांनी फॉलोअप केलं, तेज सरांनी फॉलोअप केलं. आणि ते डाऊनटाउन म्हणून जे रिझर्व आहे तिकडे ते लोक हजारो ग्रेट नॉट्स आणि वेडर्सची बँडिंग करतात. आणि कन्फर्म केलं की 2006 नंतरचा हा बँड केलेला बर्ड आहे. आणि ओमानला पण त्याची सायटिंग झाली होती 2 महिन्यापूर्वी. असं करून ही ग्रेट नॉट मी आली. तेव्हापासून जास्त इंटरेस्ट वाढला की असं काहीतरी वेगळं आपण बघायला पाहिजे. त्याचा म्हणजे जगातल्या सर्व जे काही अभ्यास करणारी लोक आहेत, आपली एक हॉबी आहे, पण आपल्या हॉबीचा जो डाटा जातो, जसं रमेशने सांगितलं असेल, मी त्याच्या ईबोर्ड सेशनला नव्हतो, की आपल्या डाटाचं ते सायंटिस्ट यूज करतात त्याच्या स्टडीसाठी. तर त्यांच्याकडून पण बरेचसे मेल आले अभिनंदनाचे, त्यांना चांगला डाटा मिळाला. आणि पुढच्या वेळेस ग्रेट नॉट मायग्रेशन कसं होतं या करण्यासाठी त्यांना हे केलं. त्याच्यावरती मग राजू सरांनी हेल्प घेऊन मी पेपर सादर केला. आम्ही पेपर रिसर्च पेपर राजू सरांनी लिहिला. माझं तर काय फक्त इन्फॉर्मेशन होतं, त्यांनी बरेचसे इन्फॉर्मेशन काढले, दाखवते मी तुम्हाला स्क्रीनवर. राजू सरांच्या मदतीने लिहिलेला पेपर आहे, माझा पहिलाच पेपर. आणि त्यांनी मग त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिली आहेत की कसा मी बर्ड बघितला. त्याच्यानंतर ते जनरल पेपरला डिस्क्रिप्शन असतं.
आणि मग त्यांनी डिटेल्स दिले की ग्रेट नॉट अजून कुठे दिसली आहे. वेस्ट बंगालच्या सिनियर बर्डने बघितली, सुमित सेनजींनी बघितली, त्याच्या पण टॅग वरती मार्किंग होते. असं सर्व डिटेल त्यांनी दिले, रिसर्च केलं. वेटलँड्स ऑर्गनायझेशनने पण त्याला हे केलं, एक्सेप्ट केले ती सायटिंग्स आणि बाकीच्या डिटेल्स त्यांनी पण इन्क्लूड केलं त्यांच्या बुकमध्ये. आणि मग टोटल जे काही सायंटिफिक डिटेल असते, रिमेनिंग इन्फॉर्मेशन, चांगमिंग डाउनटाउन रिझर्व, शेंगाई चैन, ते सर्व डिटेल राजू सरांनी त्यांच्याकडून मागून घेतले आणि तो एक पेपर सादर केला. की या पेपरमुळे सायटिंगमुळे एक हुरूप आला जास्त, की आपण कुठेतरी व्यवस्थित लक्षपूर्वक बर्डिंग केलं पाहिजे. एक हॉबी म्हणून फिरायला जायचं, बर्ड्स बघायचे. थोडासा या सायटिंग मला वाटतं व्ह्यू बदलला थोडा माझा पण बर्डिंगचा. आणि थोडा आताही अभ्यास करतोय. रमेशने खूप जास्ती सांगितले तुम्हाला. तर असा ग्रेट नॉटची सायटिंग होती चिंचणीच्या समुद्र किनाऱ्यावर. अच्छा, दुसरं एक सांगायचं राहिलं की पालघर तालुका आणि डहाणू तालुका जे काय बर्ड्स मी बघितले ते घेतले आणि थोड्या ज्या काही सायटिंग्स मला माहिती आहेत रेअर बर्ड्सच्या, ती माझ्या पीपीटी मध्ये घेतले. तर कोणालाही जाणीवपूर्वक विसरलेलो नाहीये. तर तसं झालं असेल तर म्हणजे आधीच सांगतो की माझ्याकडे जेवढा डाटा आहे तेवढं मी घेतलंय माझ्या पीपीटी मध्ये दाखवतो. हा बोला ना आशिष. बोलतोय तर माझं येते ना आवाज? हो येतो आवाज. आता सेकंड ची मी पीपीटी मध्ये दिले की टॉनी लार्क. आता रमेश रिव्ह्यू करतोय. मला बर्ड वरती पण मला जास्त डिटेल्स मिळाले नाही याच्यातून. पण जेव्हा मी आयडी कन्फर्मेशन साठी आज आयडी या ग्रुपवर टाकला होता, अमेय केतकर जी सिनियर बर्डर आहेत, त्यांचा लार्क आणि टिपिट्स वरती चांगला, वॉबलर्स वरती चांगला स्टडी आहे. तर बऱ्याचशा कॉमेंट्स नंतर अमेजींनी पटवून दिले की हा टॉनी लार्क आहे, म्हणजे त्याला स्काईस लार्क म्हणायचं. हा लार्क आम्ही अमरावतीला खूपच पाहिला, खूप जास्ती म्हणजे खूप जास्ती प्रमाणात. रमेश पण आला होता. बाकी सर्वांनाच माहिती की साधारणतः नाशिकच्या थोडं पुढे गेल्यानंतर त्या लेवलला ते लार्क्स भरपूर दिसतात. तर आपल्याकडे हा दिसला थोडासा वेगळा वाटला मला. ते नेहमी मलबार आणि दिसतात, काहीतरी वेगळं आहे. तर आज काही टाकावं म्हणून टाकलं. 2016च्या म्हणजे माझ्या बुद्धीच्या बाहेर होता त्याचा आयडेंटिफिकेशन त्यावेळेला. अमेर सरांनी त्यांना दिलं, त्याच्यामुळे मी मानतो की त्यांचा आयडी बरोबर आहे. ईबर्डला पण मी अपलोड केलं, त्यांनी सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं आहे. ती वन ऑफ द रेअर सायटिंग आपण म्हणू शकतो. आणि नियरेस्ट सायटिंग जी आपल्या लोकेशन म्हणजे चिंचणी पासून जी होती, ते पहिले काहीतरी त्र्यंबकचा रेकॉर्ड आहे ऍज पर ईबर्ड. रमेश मी काय चुकत असेल तर सांगा. मी थोडंसं ईबर्ड वरती रिसर्च करून तयार केलं आणि एक भीमाशंकरला झाले, पण एका ठिकाणी फक्त फोटो आहेत त्याचे आणि मग गुजरात मध्ये आहेत त्याचे सर. तसा हा टॉनी लार्क आपल्याकडे कमी आहे. मला असं वाटतं की या लार्ककडे थोडस दुर्लक्ष केलं जातं. मुंबई वगैरे आम्ही एकदा तुमच्या गोखले सॉल्ट प्लांटला गेलो होतो. मी रमेशशी पण पर्सनल ह्याच्यावरती बोललो होतो की आम्हाला एक दिसला खूपच ब्लर. त्यावेळेला माझ्याकडे पॉइंट अँड शूट कॅमेरा होता. खूपच ब्लर असा फोटो एका लार्कचा आम्ही काढला होता आणि आयडी होत नव्हता. पण बहुतेक असं वाटतं की तो असावा आणि बहुतेक ठिकाणी असावा. पण बहुतेक लार्क आणि कडे तरी आता बरेच लोक बघायला लागले. लार्क्स वगैरेकडे एवढं बघितलं जात नाही, बघितलं तरी समजत नाही काय. तर लार्कचे आयडेंटिफिकेशन खूप क्रिटिकल आहे. खूप चांगल्या लेवलचे बर्डर्स असतात,
त्यांचा अभ्यास असतो ते करतात. त्यांची हेल्प आपण नेहमी घेतलेली बरी असते. आता आमचे सचिन सर आहेत, त्यांच्यामुळे बरेच वेळेला सचिन सरांना आम्ही पाठवतो. विनोद सरांशी पण डिस्कशन होत असतं, रमेशशी पण आयडी साठी डिस्कशन होत असतं. ठीक आहे, पण आपण सर्वांनी मला वाटतं लार्ककडे थोडं वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे आणि रेकॉर्ड करायला पाहिजे. कारण एक छोटा पक्षी असल्यामुळे जनरली लोकांचं असं असतं, अरे छोटा पक्षी काय बघायचं, वॉबलर काय बघायचं, बघण्यासारखे ऍक्च्युली तेच पक्षी आहेत असं मला वाटतं. इज माय पर्सनल ओपिनियन. पण आता हाई बर्डवरती एकच मला आता तरी सध्या रेकॉर्डिंग म्हणून मी याला त्याच्यामध्ये माझ्या पीपीटी मध्ये घेतलंय. आता पुढची सायटिंग आहे ती खूप मजेदार आहे. आशिषजी, हा सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय. माझी एक रिक्वेस्ट होती फक्त, की म्हणजे आपले जी लोक आहेत त्यापैकी काही नवीन बर्डर्स असतील किंवा ओके. काहींसाठी हे स्पीशीज नवीन असतील, तर ह्या स्पीशीजचे एखाद दोन पॉइंटर्स, आयडी पॉइंटर्स सांगाल का, की म्हणजे जेणेकरून एक पुढच्या वेळी आम्ही पण त्याच दृष्टिकोनाकडनं ते लार्क्स बघताना किंवा जे स्पीशीज आहेत ते बघताना आम्ही बघू. नक्की नक्की. थँक्यू. पहिला रमेश, हॅलो. हा, रमेश, तुला पहिल्या स्पीसीज पासून पाहिजे का? नाही आतापासून टॉनी लार्क साठी आयडेंटिफिकेशन पॉइंटर जर तुम्ही बघितले तर चेस्ट वरती मार्किंग आहे ती लेस बोल्ड असते, म्हणजे फाईन असते थोडी. ओरिएंटल स्कायलार्क किंवा आता बाकीच्या ज्या चेस्टच्या मार्किंग आहेत मलबार लार्कच्या वगैरे. आणि मुख्य म्हणजे त्याचा पोटाचा जो रंग आहे, बेलीचा आणि अंडरबेलीचा रंग आहे, तो साधारणतः म्हणजे ब्राउनिश, लाईट ब्राउनिश असतो, ज्याला आपण टॉनी कलर म्हणतो, तो टोटल असतो. बाकीच्या लार्क मध्ये तुम्हाला चेस्टच्या खालीपर्यंत मिळेल आणि बाकी नंतर मग अंडरबेली टू रंग पर्यंत साधारणतः व्हाईटिश कलर असतो. हे साधारणतः पॉइंटर्स आहेत, जनरली मलबारच्या आसपास आणणार आहेत आणि बिग शेप जो आहे त्याच्याकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे असं वाटतं. बाकी या लार्कसाठी एवढंच आहे. आणि लार्कचं ऍक्च्युअली असं आहे की आपण वेगवेगळ्या अँगलचे, मला वाटतं 3 किंवा 4 अँगलचे फोटो काढले होते. आता थोडेसे अँगल्स आणि आपण बुक पण मध्ये रेफर करायला पाहिजे. हे तर जनरल क्रायटेरिया मी सांगितलं की थोडा हा लार्क छोटा असतो, आखूड असतो, दिसायला जर खाली बसला क्राउच पोझिशन मध्ये आता खाली बसला दबून तर थोडासा असा बल्की वाटतो. या सर्व गोष्टी आहेत, म्हणजे काहीतरी आपल्याला जर वेगळेपण आढळलं त्या पक्षामध्ये की जो जनरल आपण रोज बघत नाहीये, तर मला असं वाटतं की त्याचं डॉक्युमेंटेशन पहिलं व्यवस्थित करायला पाहिजे कॅमेऱ्याने. किंवा जर तुम्ही फक्त बायनॉक वापरत असाल तर काही फील्ड स्केच काही वाटेल. पण मला असं वाटतं की एवढं वेळ आपल्याला तो पक्षी देत नाही. त्याच्यामुळे हल्ली सर्वजण इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये वेगवेगळ्या अँगलचे फोटो काढतात. आणि आपल्याला समजत नसेल तर आपण एक्सपर्ट्सला बरेचसे आयडी ग्रुप आहेत, आपला व्हॉट्सअपमध्ये आयडी ग्रुप आहे, फेसबुकला आयडी ग्रुप आहे, त्याच्याकडे बरेच सिनियर्स चांगलं गाईड मार्गदर्शन करतात. टाकावं, पहिल्यांदा आपण करण्याचा प्रयत्न करावा असं माझं प्रांजळ मत. ठीक आहे, आपण पुढच्या स्पीसीज कडे जाऊया. चिंचणी बेदाय तारापूर खाडी ही फेमस झाली ज्यावेळेला एशियन डेझर्ट वॉबलर आणि रेडनेक फेलर एकाच दिवशी सायटिंग झाली. अरे वा. तारीख होती 30/10/2016. आणि अविनाश नेहमीप्रमाणे बर्डिंगला गेलो. आमच्या तिकडे देदाया खाडीवरती बंधारा आहे. तो आता करंटली तुम्ही आला होता काही सायटिंग साठी, पण तो आधीचा जो बंधारा आहे तो तारापूर आणि चिंचणी याच्यामधल्या खाडीला डिवाइड करणार होता. मध्ये काही बंधारा वगैरे नव्हता, आता झाला त्याच्या रिसर्च. त्या बंधाऱ्यापर्यंत आम्ही जायचो. पिकनिक न्यायचे, वेडर्स पण थोडे असायचे, त्यासाठी बर्डिंगसाठी तो चांगला पॅच होता. ते जात असताना बंधाऱ्यावरती आम्ही होतो. बहिणीने मला बायनॉक दिली होती. त्याच वेळेला रिसेंटली पुण्यामध्ये काहीतरी फॅलॉरॉकची सायटिंग झाली ती भिगवणला. तर त्या फॅलॉरॉकच्या विषयी थोडीशी उत्सुकता निर्माण झाली.
आणि त्याच्यामध्ये दोन्ही दोन्ही कलर ऑफ थोडस त्यांचे व्हिडिओज, फोटोज असं बघायचा मी प्रयत्न केला आणि सर्व डोक्यात होतं की हा कसं असतं. रेडनेक फॅलरॉप जो आहे त्याची एक स्लो ऍक्शन असते फिडिंग करताना. ऍक्च्युली मी तो व्हिडिओ घेतला नाहीये कारण थोडासा गुगलला प्रॉब्लेम होऊ शकतो. जो आम्ही अमरावतीमध्ये माहिती आहे याला की अमरावतीमध्ये आम्ही त्याला चांगला रेकॉर्ड केलं होतं. इव्हन ह्या फॅलरॉपचे सुद्धा व्हिडिओ आहेत. तो थोडा स्टिचिंग ऍक्शन मध्ये जातो आणि स्लो ऍक्शन पाण्यामध्ये गोल 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 फिरून फिडिंग करतो. हे त्याची व्हिडिओज तसे आधी पण नेटवरती युट्यूबवर होते, बघितलेले होते. आणि अविनाशच्या हातात नवीन कॅमेरा होता, त्याला फोटोग्राफी करायची होती. आम्ही बंधाऱ्यावर उभं होतो, तर लांबून बायनॉकने बघताना हा एक स्लो ऍक्शन करणारा पक्षी दिसला. तर म्हटलं अरे कलरऑफ तर नाही ना. मनात आपल्याला नेहमी चांगली सेटिंग व्हावी असं प्रत्येक बर्डरला वाटत असतं, त्यात काही नवीन नाही. त्या बंधाऱ्यावरून आम्ही उतरलो, दुसऱ्या शेताला चालत गेलो, बघितलं तर कलरऑफच होतं. त्याचं डॉक्युमेंटेशन केलं थोडं. आणि त्या दिवशी चालत असताना आम्हाला वॉबलर दिसली होती, तर पुढे मी घेतो. हे रेडनेक कलरऑफ पहिल्यांदा 2 पक्षी होते, पण त्यावेळेला आम्हाला दोन्ही खूप लांबून दिसत होते. आम्ही जवळ गेलो तेव्हा मध्ये उडले होते. एक पक्षी आपण आला होता, त्याला आम्ही चांगला डॉक्युमेंट केला आणि मग ते सौरभ सर आणि आम्ही सरांना पाठवलं होतं कन्फर्म करून. त्यावेळेला रेडनेक फॅलरॉप आणि रेड फॅलरॉप यामध्ये काय डिफरन्स असतो हे मला नक्की माहिती नाही. त्यांनी कन्फर्मेशन दिलं. आणि रेडनेक फॅलरॉप म्हणजे मेन बीचचा शेप जो आहे तो फक्त स्लेंडर थोडीशी बीच असते. रेड फॅलरॉप मध्ये थोडीशी बेसला व्हाईट असते, बेस बॉटमला येलो असतं. फेशियल पॅटर्न्स थोडे वेगळे असतात. असं सर्व आहेत. आणि ती एक चांगली सायटिंग होती की मला वाटतं की रेडनेक फॅलरॉपची आपल्या वेस्ट कोस्टला नाही, जवळपास कुठे सायटिंग होती, गुजरातमध्ये थोडीशी होती. आणि त्याच्यानंतर मग हा बोला. आशिषजी नमस्ते. नमस्ते, कोण? हा विजय पाटील बोलतोय. हा बोला. हा आपलं 2018 ला उरण पांजेला पण याची सायटिंग झाली होती. नाही मी बोलतोय सर ते हा हा 2018 ला झाली होती. मी 2016चं बोलतोय. आणि पर्टिक्युलरली मी जे काय बोलतोय विजयजी, ते डहाणू आणि पालघर तालुक्यासाठी मला दिलं गेलंय. ओके हा म्हणजे तालुका वाईज पालघर डिस्ट्रिक्ट मोठा आहे, वसईला पण भरपूर सायटिंग झाल्यात, त्या काय मी कव्हर करत नाहीये याच्यामध्ये. आणि नंतर पणजेला झाली, नो डाऊट पणजेला झाली आहे, ते मी सांगणारच होतो. नियर बाय सायटिंग आहे ती पणजेची आहे, उरणची 2018. तर अशा प्रकारे या फॅलरॉपने धमाल उडवली होती. आम्ही बऱ्याच वेळ थांबलो, पुन्हा बरेच लोक आले, ट्राय करून गेले पण नव्हतं. रात्र सचिन सर आणि विनोद सर पण नंतर आले होते. एक रात्र खूप डिस्कशन झालं आमचं बर्डिंग वरती. त्याच दिवशी एशियन डेझर्ट वॉबलर दिसला. त्याच्या मला वाटतं आठवडाभर आधी मला वाटतं त्या काहीतरी बर्ड रेस होती. आणि माझी मोठी बहीण आणि त्यांचा ग्रुप होता, त्यांना एशियन डेझर्ट वॉबलर तिकडे डोंबिवलीच्या आसपास मिळालं. तिने मला फोटो शेअर केले होते, क्युरिओसिटी तर होतीच. आणि असं काय ते तिने मला सांगितलं होतं की बाबा त्याचा तो आयरिस बघ, एकदम प्रॉमिनंट येलो असतो, बीकला खाली थोडासे येलो असतो, बीक आणि बऱ्यापैकी जाड असतं. आता माझ्या फोटोमध्ये एवढं क्लिअर नाहीये, पण साधारणतः फ्लॅन्सला आणि तिकडे ब्राउनिश रुफस कलर असतो. वॉबलर असतं, खूप छोटी असते, त्याच्यामुळे त्याला फक्त प्रॉमिनंट आहे त्याचं आयरिस. तर डोळा अगदी भेदक आहे. तुम्ही जवळून बघितलं किंवा बायनॉकने बघितलं तर खूपच सुंदर पक्षी. पण तो आपलं नशीब असेल तर खाली उतरतो आणि आपल्याला बऱ्यापैकी वेळ देतो, अन्यथा तो झाडामध्ये जातो. आता आम्ही रिसेंटली मागच्या वर्षी सरोवरला बघितला.
तर ह्याला त्याच दिवशी दिसतात त्यांना दोघांनीच कन्फर्मेशन दिलं होतं की बाबा ही चांगली सायटिंग आहे. आणि मला वाटतं उरणला पण दिसला होता. अशा जवळपास याच्या सायटिंग आहेत आमच्या एरियासाठी, म्हणून ही सायटिंग थोडी महत्वाची आहे. कॉमन क्वेल इन क्वेश्चन. रमेश, हॅलो. बोला ना, बोला. हा, आता एक कॉमन क्वेल जी रेकॉर्ड झाली, मी पर्टिक्युलर तुझ्याशी का बोलतोय, आधी ईबर्ड वरती हम्म. कॉमन क्वेल ची सायटिंग जी आहे ती त्यांनी अप्रूव्ह केली. ठीक आहे. हम्म. आता त्या सायटिंगच्या हिशोबाने मी बनवले, नो डाऊट की कॉमन क्वेल आयदर जापनीज असेल और त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रेनक्वेल असेल. तो मी आता इकडे कॉमन क्वेल म्हणूनच धरून चालतो. अजून आता ती ईबर्डच्या सायटिंग वर नाही, कारण रिसेंटली मी पीपीटी साठी चेक करत होतो तेव्हा नाहीये, पण आधी ही होती. मी इन्फॉर्मेशन देतो. ठीक आहे. ओके. तर हा, ऍक्च्युली जे टायमिंग आहे ह्या क्वेलला दिसण्याचं ते पण थोडं त्यांच्यासाठी ऑड असावं, कारण त्या डेटला आसपास कुठे रेकॉर्ड नाही आहेत. आणि जे काही रेकॉर्ड आहेत कॉमन क्वेलचे, साधारणतः पनवेलच्या आसपासचा आणि इकडचे 2 रेकॉर्ड आहेत. तर त्यांनी फोटो वगैरे काही लावलेला नाहीये. ठीक आहे. एनिवे, आपल्याला काही त्या डिस्कशन मध्ये नाही द्यायचे. निश्चितच ही वेगळी क्वेल आहे. मी कॉमन क्वेलच म्हणतो आता सध्या प्रेझेंटेशन साठी. बाकी एक्सपर्ट्स असतील त्यांनी नंतर काय डिसाईड करायचं ते करावं. कॉमन क्वेलच आहे ही. आयडी कन्फर्मेशन त्यावेळेला सौरभ सरांनी दिलं होतं, आणि त्याचा वेगळेपणा जेव्हा रेनक्वेल बघितली तेव्हा बघितलं. साधारणतः त्या गळ्याच्या इकडे म्हणजे फेशियल पॅटर्न मध्ये खूप जास्ती फरक आहे कॉमन क्वेलच्या. पण कॉमन क्वेलची फिमेल आणि रेनक्वेलच्या फिमेल मध्ये बऱ्यापैकी डिफरन्स आहे. सॉरी, साम्य आहे. तसा डिफरन्स सुद्धा आहे, पण खूप मायन्यूट आहे तो. त्याच्यानंतर हे जेव्हा दिसलं मी ऍक्च्युली त्यावेळेला आपल्याकडे त्या शेतामध्ये इकडे बघितलंय चिंचणीला, तिकडे बंटिंग्स खूप येतात. साधारणतः जानेवारी, मिड जानेवारी पासून बंटिंग्स ब्लॅक हेडेड, रेड हेडेड कमी असतात पण असतात. ते बंटिंग्स बघायला नेहमी जायचं, पण माझा आवडता पक्षी आहे. तिकडे त्याच शेतामध्ये ते भाताचं हे केलेलं असतं, फळं असतं, त्याच्यामध्ये बर्ड लांबून मला दिसला. पहिलं मला किती क्वेल आहे, पण क्वेल आहे तर मग एवढी मोठी कशी काय, कारण जनरली बारबॉटम क्वेल बघत होतो, माहिती होती त्यावेळेला. त्याची पण आयडी त्यावेळेला सिनियर्स कडूनच करून घेतली होती. तर ही क्वेल मोठी कशी काय, मग हळूहळू त्याला अप्रोच केलं. आणि अप्रोच म्हणजे असं की अक्षरशः गवतात झोपूनच अप्रोच करावं लागलं. हळूहळू पाण्यामध्ये मग्न होती ती, आणि 1-2 फोटो मिळाले. त्याच्यानंतर मला वाटतं पुन्हा मार्च मध्ये आम्ही तिकडे सतत बर्डिंग करायचं. त्याच्यानंतर 2 ह्याच्या स्टेशन मध्ये का मला पुन्हा बर्ड मिळाला, पण मग आम्ही नंतर एकदा तसं छोटी क्लिप का होईना रेकॉर्ड करायचा प्रयत्न करू. तर ही थोडीशी म्हणजे आपल्या बार बटन पेक्षा थोडीशी मोठी साईज, आणि बाकी अपिअरन्स तर खूपच वेगळे आहेत. त्या अपिअरन्स करून आपल्याला लक्षात येतं की काहीतरी वेगळी क्वेल आहे. बाकी आपल्याकडे बरेच एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत. म्हणजे नवोदितांना पण सांगतो की नेस्ट वरती पण तुम्ही नेस्टच्या FB ग्रुपवर पण टाका, व्हॉट्सअपला टाकलं तरी हरकत नाही, पण मोस्टली FB ग्रुपवर टाकलं तर लोकांच्या लक्षात राहतं, ते व्हॉट्सअपची पोस्ट पुढे जात असते. नंतर बाकी अदर ग्रुप्स पण आहेत, तिकडे बरेच एक्सपर्ट्स आहेत, तिकडे सिनियर्स आहेत, तर ते तुम्हाला क्वेल्स आयडी करून देऊ शकतो, कुठच्याही पक्षी, नॉट ओनली क्वेल. तर अशी एक चांगली सेटिंग होती. त्याच्यानंतर दिसली नाही, पण माझं एक मत आहे की डिस्ट्रीब्युशन आणि याच्यामध्ये म्हणतात की हा पक्षी रेअर आहे किंवा आपल्याकडे ऍक्सेसला, मला वाटतं ते क्लिअर नाही आहे. कारण ह्याला मोठी लावरी म्हणतात, म्हणून मोठ्या लावरीतला एक प्रकार आहे असं म्हणतात, पण ह्याला भरपूर खाल्लं जातं. त्याची शिकार भरपूर झाली आहे. पण ऍक्च्युअली या लावरीला म्हणजे मोठी लावरी असं लोकल नेम आहे, जे तिकडचे लोकल्स आहेत त्यांच्यामुळे. आणि रात्री यांना ट्रॅप करून किंवा यांच्या डोळ्यावरती लाईट खूप मोठा प्रकाश टाकून
त्यांची अक्षरशः हत्या केली जाते. एक दुर्दैव आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे हे बर्ड्स कमी झाले. कारण स्मॉल बटन केलं ते छोटी लावरी म्हणतात, इट्स कन्फर्म, आणि ह्याला मोठी लावरी म्हणतात. त्याच्यामुळे हा बर्ड आपल्याकडे अबंडंट आहे. बाकी प्रत्येकाचं मत वेगवेगळं असेल, असं त्याच्याबद्दल काय मला हे नाही. कारण डॉक्युमेंटेशन झालं तरच त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा त्याची जे हे आहे निसर्गात कुठे कुठे काय दिसतं ते डिस्ट्रीब्युशन चार्ट ते चेंज होतील असं मला वाटतं. सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे की या सीझन मध्ये वेल्स शोधायचं, आणि वेलला शोधायचं म्हणजे तुमच्याकडे खूप पेशन्स पाहिजे. तर दिसली चुकून. कालच खूप चांगला एक व्हिडिओ टाकला होता शंतनू, नंतर शेअर करा रमेश. सर्वजणांनी शंतनूला ओळखत नसतं, खूप चांगला व्हिडिओ होता. आणि त्यांनी जे पेशन्स दाखवलं ते खरोखर पेशन्स लागतात, ते मी स्वतः अनुभवले. आणि चांगली सेटिंग होते आणि पुन्हा व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि माझी मी काय भावंड चिंचणीमध्ये करता येतात, त्यांना मी नेहमी सांगत असतो जावं, वेळ शोधा, वेळ शोधा, येस. आणि तेही प्रयत्न करतात. लवकरच त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो अशी माझी इच्छा आहे. पुढे सायटिंग्स बऱ्याच गाजत होत्या आपल्या तुंगारेश्वरला, आपल्याच बर्डर्सने केलेल्या ही ब्राऊन ब्रेस्टेड फ्लॅगेज. रमेश, मला वाटतं तुम्ही, सचिन सर, मयुरेश परब आणि आधी डॉक्युमेंट केली होती, बऱ्यापैकी पोस्ट पण होते, माहिती पण झाली होती या. आणि एक दिवशी मी नांदगावच्या समुद्र किनाऱ्यावरती बर्डिंग चालू केलं होतं. पण बोईसरला राहिल्यानंतर मोस्टली माझ्या जवळच्या ज्या साईट्स आहेत बर्ड साईट्स त्या अटेंड करायचं. चिंचणीला पण जायचं. तर नांदगावचा समुद्र किनारा सुद्धा खूप चांगला आहे. तर तिकडे काही माझ्या मित्राचं घर आहे, त्याच्या मागच्या वाड्यामध्ये आम्ही बर्डिंग करत बघत होतो की बापरे, मोस्टली कर्गियन नर्कर म्हणजे एशियन करडे, फ्लाय कॅचर दोन्ही खूप चांगल्या पद्धतीने राहतात. तर वाडा म्हणजे तिकडे जास्ती तो पर्सनल त्याची प्रॉपर्टी असल्यामुळे तिकडे जास्ती इंटरफिअरन्स नाहीये, आणि खूप चांगल्या प्रकारे ते दोन्ही पक्षी बघायला मिळतात. म्हणून घरी गेला आणि बसतो, बघितलं आणि रिटर्न होत होतो. त्यांची विहीर आहे वाड्यात, त्या विहिरीच्या वरती एक झाड होतं, त्याच्यावरती एक पक्षी बसतात, निश्चित पक्षी फ्लायकॅचर होती. बघितलं फ्लायकॅचर जी आहे ती उडून गेली होती, फुलं आली ती. जनरली तुम्ही बघाल तर फ्लायकॅचर पुन्हा मोस्टली त्या जागेवरती येते 15-20 मिनिटाच्या आत तर येतेच येते. जर तिचं ते रेग्युलर मी थांबलो तिकडे, त्याला शोधत होतो. कारण आपण खूप गर्द झाडी आहे त्याच्यात मागे वाड्यामध्ये, आणि जास्ती एका वाड्यात परत केलं. आणि ती गया पुन्हा येऊन बसली. निश्चितच मला निश्चित होतीच की बाबा ब्राऊन ब्रेस्टेड आहे. तरी पण पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यावं म्हणून टाकलं होतं आज आयडीला मी. आणि सिनियर काही बर्डर्स होतं की तारीख अहमद म्हणून बर्डर्स होते, तर त्यांनी कन्फर्मेशन दिलं ओके, मग बघितलं जातं. त्यामुळे एक चांगली सेटिंग आहे असं मला वाटतं. ते बाय स्मॉल बटन समुद्राचे बटन फेल मिळाली म्हणून आम्हाला पण आश्चर्य येतं, धक्का वाटतं. ऍक्च्युली मी आणि अविनाश रेग्युलर गेलो तर बर्डिंगला परत येतो. बऱ्यापैकी ऊन होतं, झालं होतं, पाण्याची तहान लागली होती. थांबलो शॉप्स आहेत इकडे, एंट्री आहे तिकडे, समुद्रावरतीच थांबलो. पाणी घेऊन आला आणि नाही बघितलं की फेल दिसते समुद्र.
थोडंसं आश्चर्यचकित झालं आणि गाडीवरती बसलो तर कॅमेराला म्हटलं तो पहिल्यांदा फोटो काढ. तो फोटो काढेपर्यंत मी भयानक बघितला. नंतर बहुतेक ही स्मॉल बटन पेल केला, कॉमन बटन पेल म्हणतात ती होती. इन्फॉर्मेशन साठी जे पॉइंटर्स आहेत, समजा पिन लाईट, टेल लाईट, बिग कलर आहे, ओव्हरऑल अपिअरन्स मध्ये स्पॉट्स आहेत, बार बटन पेलचा बार असतात आणि लेग कलर साधारणतः ब्रिश हा तिचे पाय जे आहेत ते समुद्रावरच्या चिखलामध्ये जास्ती काळे दिसतात, पण ऍक्च्युअली ग्रे असतात, ग्रेइश कलरचे असतात आणि आयरिस खूपच चांगला असतो, म्हणजे प्रॉमिनंट वाटतं ते व्हाईट. बीचचा थोडासा शेप, थोडा कव, त्याचे आयडेंटिफिकेशन साठी ते बेसिकली ही जी टेल आहे, बाकीच्या त्याला टेल खूपच महत्वाची आहे. आणि बाकी ओव्हरऑल बॉडीमध्ये जी मार्किंग आहेत ते पण वेगळे आहेत बाकीच्या कल्सपेक्षा. आपल्या एरियात तुम्हाला तर बार बटन पण दिसते, येलो लेग बटन पेल साठी प्रयत्न चालू आहे, बघूया. चांगली सायटिंग होती स्मॉल बटन पेनची, मी स्वतःच आयडेंटिफाय केली त्याला खूप करून. आणि नियरेस्ट सायटिंग जी आहे त्याची ती वज्रेश्वरीला एक झालेली आहे, कारल आणि टीम इन्स्टिट्यूट 1980 मार्च मध्ये. त्याच्यात ऍक्च्युली हे सर्व डाटाच मी ईबर्डच्या याच्यावरून घेतले, त्याच्यामुळे चुकून कोणाचा राहिला असेल सायटिंग उल्लेख करायचा तर माफ करा. मला वाटतं बहुतेक रमेश भुईगावला दिसली होती ना. हॅलो, आय गेस डॉक्टर बडकुळ यांना दिसले अच्छा. पण त्यांच्या ईबर्ड वरती अपडेट नाहीये बहुधा, नसावं. हा, त्याच्यामुळे मी ते सांगितलं नाही. पण ठीक आहे, मला माहिती होतं, मला कोणीतरी एकाने विचारला होता प्रश्न की समुद्रावर कशी काय दिसली, त्या समुद्र किनाऱ्या लगत का दिसली. बऱ्याचशा मित्रांनी विचारलं होतं, म्हटलं आमच्याकडे वसईला ही झालेली आहे साठी. ठीक आहे, ती गडवर नाही म्हणून मला माझ्याकडे डिटेल नव्हती, मी घेतली नाही पीपीटी. रेड रोटेड पीपीट. हा पीपीट एक तर खूपच वेगळा, म्हणजे त्या दिवशी आम्ही असंच नेहमीप्रमाणे बर्डिंगला गेलो होतो. चिंचणीचा समुद्र किनाऱ्याचा बर्डिंग झाला. म्हटलं चला अविनाशला म्हटलं चला आपल्या एरियामध्ये फिरून येऊया, काय आलाय का बघूया. 9:30 होऊन गेले होते, 9:30 होऊन गेले होते. त्याच्यामुळे तो म्हणला अरे बाबा काय दिसतो, म्हटलं चला जाऊया. बघितलं त्याला ऍक्च्युली ब्लॅक टॅप किंगफिशर बघायचं होतं. त्या एरियात जनरली दिसतो तीच देदायाची खाडी, फक्त तारापूरच्या बाजूचा भाग म्हणजे आम्ही कलवले देदाय कलवली खाडी. सर्व एरिया फिरून आम्ही रिटर्न होतो. मस्त ब्रीडिंग प्लमेज मध्ये मस्त फोटो काढायचे. मी काय ना हे करत होतो, बघत होतो एरिया. हा पेपर दिसतो थोडासा गळ्याकडे गुलाबी रंग असलेला, वेगळाच वाटला मला निश्चित वेगळा. पण त्यावेळेला म्हणजे स्पॉट आयडेंटिफिकेशन निश्चित मी गेस केलं की मग तो आपला इमिनंट ग्रुप आहे मुंबई बर्डिंग, एक्सपर्ट लोक आहेत. तर मी लगेच फोटो काढायला सांगितले आदेश सरांनी, शुभदीप सरांनी त्याला कन्फर्मेशन दिली त्या रेड रोटेड पीपी. त्या दिवशी म्हणजे बऱ्यापैकी ऊन झालं होतं. इनिशियल जे माझे काही फोटोज होते काही चांगले नव्हते. त्याच्यानंतर त्याचं टायमिंग खूपच पर्टिक्युलर होतं आणि पक्षी किती पर्टिक्युलर असतं त्याचं उदाहरण या पीपीत. पण मला जॉबला जायचं असायचं, त्याच्यामुळे 6:50 पर्यंत म्हणजे बरेच लोक यायला लागले.
विचारलं बऱ्याच लोकांनी, मी पण लोकेशन शेअर केलं होतं. येस, कळलं की बाबा ही तरी रेअर सायटिंग आहे. तर का नाही सर्वांना पक्षी निरीक्षणाचा आनंद द्यावा म्हणून मी त्या ग्रुपवरती, पण तो क्लोज ग्रुप आहे त्याच्यामुळे त्याचा तसा कोणी डिसएडव्हान्टेज घेणार नाही हे नक्की माहिती आहे. जनरली फेसबुकवरती आपण लोकेशन वगैरे देत नाही, जास्ती देत नाही, टेंटेटिव्ह असतं. क्लोज ग्रुप असल्यामुळे क्लोज ग्रुपला लोकेशन देत आणि सर्वांनी सांगितलं. आणि मलाही नंतर कामाला जायचं असतं. हा बर्ड बरोबर 6:50ला, म्हणजे 6:50ला हा बर्ड फ्लाय करून तिकडे यायचा. 5 ते 10 मिनिटं शो करायचा फक्त, खायचा आणि उडून जायचं. त्याच्यानंतर 8:30 नंतर त्याची सायटिंग पुन्हा चालू व्हायची, पुन्हा त्याच जागेवरती येतं. म्हणजे त्याचा एक परिसर जो होता पर्टिक्युलर, जे लोक आलेत बघायला मला त्यांना सर्वांना या गोष्टी माहिती आहेत की त्याचा एरिया काय होता आणि तो त्याच एरियात दिसलाय. बाकी त्या पर्टिक्युलर हॅबिटेटमध्ये पर्टिक्युलर एरियामध्ये तो बर्ड पर्टिक्युलर टाइमला यायचा. म्हणजे पक्षी किती पंक्च्युअल असतात त्यांच्या टायमिंग बद्दल, त्याचं ह्याने उदाहरण देईल. त्याच्याचं सायटिंग बद्दल बोललं तर अनकन्फर्म सायटिंग, मला वाटतं कन्फर्म सायटिंग आपलीच आहे. ईबर्डवर तर इतर आपलीच आहे. कळलं होतं की कुठेतरी सायटिंग झाली, त्याचे काही डिटेल्स मिळाले नाहीत. त्याबद्दल पेपर, सायंटिफिक पेपर मी लिहिलाय, ऑनलाईन आहे. आदेश शिवकर सरांनी मला खूप मदत केली आहे. चालू आहे त्याच्यामध्ये थोडे छोटे मॉडिफिकेशन्स येतात. सायंटिफिकरित्या जे काय लिहायचं असतं ते काय सर्वांना जमत नाही, का तर मला तर बिलकुलच जमत नाही. तर चालू आहे, बहुतेक तो पेपर येईल. आणि सर्व बर्ड्स आहे ना, ह्या बर्डच्या निमित्ताने बऱ्याचशा सिनियर लोकांची ओळख झाली. त्यांची स्टाईल कळली बर्डिंगची, त्यांच्याकडून बऱ्याचशा टिप्स मिळाल्या. आणि ह्या बर्डची सायटिंग जशी महत्वाची आहे तसं त्याच्या पुढे तुम्ही बर्ड घेणार आहे त्याची पण सायटिंग खूप महत्वाची आहे. काय महत्वाचं आहे ते सांगतो मी त्याच्यामध्ये. मी आता रमेश जातोय लॉंगटोट स्टिंट, या लॉंगटोट स्टिंट त्याच दिवशी त्याच ठिकाणी आता रेड थ्रोटेड पिपीट खूपच रेअर बर्ड मिळाला, म्हणून तसं दुर्लक्ष होतं एखाद्या बर्डकडे. त्याचं एक सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे लॉंगटोट. सकाळी रेड थ्रोटेड पिपीट मिळाला, दुपारी निखिल सावंत, नरेश परब लोक आले की आम्ही येतो. या संडे होता, आलो. त्यावेळेला पण मी म्हटलं की जास्तीत टेक्निक स्किल्स दिसतात, नेक्स्ट 2 स्पीड वेगळ्या वाटतात. ठीक आहे, तो पण हो म्हटला. त्याने पण फोटो काढले नरेशने पण, तर मी पण काढले फोटो. आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी आमचे रमेश साहेब आणि रमेश आला. त्या दिवशी माने सर होते, तसेच मला होते. आणि काय कोण होतं रमेश अजून? हॅलो रमेश. आता पटकन आठवत नाहीये कोण कोण होतं त्या दिवशी. वरुण होते. वरुण सर होते. मी थोडं त्यांना अटेंड केलं आणि अविनाश होता यांच्याबरोबर आणि निघालो. त्याच्यानंतर मी दुपारी बसलो होतो आणि रमेशचा मेसेज आला की बघा ही स्टेंट कुठची आहे. म्हटलं रे कुठे काढलेस? त्या हॅबिटॅटला काढले. आणि मग आदेश सरांचं कन्फर्मेशन आलं, मी बघितली तर येस मग सर्व रिव्हर्स कॅल्क्युलेशन चालू झाले, कॅमेरा बघणं चालू झाला. नरेश दादांनी पण टाकला येस त्या दिवशी ती स्टेंट होती. वेगळेपणा आहे त्याच्यामध्ये, खूप लांब आहे, येलो आहे, बिग लेन, ओव्हरऑल अपिअरन्स पण खूप टेक्निक स्किलच्या जवळचा अपिअरन्स आहे. त्याच्यामुळे लोक निश्चितच दुर्लक्ष करतात. रादर माझं दुर्लक्ष झालं असं म्हणायला हरकत नाही. एकदा वाटलं मला, दोनदा वाटलं की अरे काहीतरी वेगळं आहे, पण ते आम्ही फक्त पिक्चरच्याच मागे होतो. तर यंग बर्ड्स काही वेगळं वाटलं तर कृपा दुर्लक्ष अजिबात करू नका, कारण काही असू शकतं. आणि जिथपर्यंत आपल्याला कन्फर्म होत नाही ते तिथपर्यंत आपल्यासाठी ते रेअरच आहे.
असं समजून आपण बर्डिंग करायचं. तर ह्याची पण सायटिंग जी आहे अमरावतीची सायटिंग आहे बहुतेक किरण मोरे सरांची ईबर्ड वरती आहे. मी त्यांच्याशी पर्सनली बोललो. पर्सनल लेवलला त्यांनी सांगितलं की अशी आम्ही बघितलेला बर्ड खूप लांब होता आणि तुम्ही सर्वांनी काढलेले फोटो म्हणजे रमेश दादाने काढलेले बरेच लोकांचे फोटोज आहेत. प्रतीकने खूप चांगले फोटो काढले ते. आता जिजाजींनी फोटो काढले त्याचे सर्व त्यांना पाठवले. म्हटलं तुम्ही रिकलेक्ट करा की तुम्ही नक्की बघितले का. मला काही क्लेम करायचं म्हणजे फर्स्ट सायटिंग वगैरे असलं काय प्रकार माझ्याकडे नाही. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. आय जस्ट एन्जॉय बर्डिंग. पण त्याने सांगितलं की खूपच छान फोटो आहेत तुमचे आणि एवढ्या छान प्रकारे मला बघायला मिळालं नव्हतं. त्याच्यामुळे ही खरोखरच इम्पॉर्टंट सायटिंग आहे. बाकी सर्वांनी त्याचा एन्जॉय केलं. आता याच्यामुळे काय झालं की आपला थोडासा दृष्टिकोन पण बदलतो बघण्याचा बर्ड्स कडे. की आपण नेहमी बर्ड्स बघत असतो आणि आपण त्याच्याकडे कधी बघत नाही. त्याच्यामुळे आपण बर्ड्स तर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं पाहिजे पहिल्यांदा. टाइम दिलं तर खूप चांगल्या प्रकारे जर फोटो निघत असतील तर फोटो काढले पाहिजे. नॉर्मल बिहेवियर मध्ये फोटो काढण्यासाठी आटापिटा करण्याची गरज नाहीये. पण मला वाटतं की आपण शांतपणे राहिलो शांत फील्ड वरती राहिलो तर तो बर्ड सुद्धा चांगले फोटो देतो आपल्याला. ते फोटो जसं आपल्याला आयडेंटिफिकेशनला कामाला येतात तसं फ्युचर यंग बर्डर्स फ्युचर ज्यांना बर्डिंग करायचे असते लाईव्ह फोटोज खूप मला वाटतं काम. चला आता एक वाढवण म्हणजे चिंचणीचाच भाग आहे ऍक्च्युली. चिंचणीचा पुढचा आता खूपच जास्त येतो वाढवण पोर्टमुळे. तिकडे एक ऑरेंज क्रेस्टेड ग्रीन पिजनची सायटिंग झाली होती. या सायटिंगचा टोटल क्रेडिट जे आहे ते भावेश, प्रवीण, शैलेश बंधू आहेत. त्यांना की त्या लोकांनी तिकडे बर्डिंगला सतत जायचे. ते इझी बर्डिंग आहे तिकडे. बऱ्यापैकी बर्ड्स लवकर मिळतात. समुद्रात येणारा पण बऱ्यापैकी बर्ड्स असतात. ह्या लोकांनी ते केलं होतं. भावेशने मला वाटतं टाकलं होतं. प्रवीणने पण टाकलं होतं. आणि मग मी त्यावेळेला अमरावतीला होतो. आल्यानंतर मी आणि प्रवीण गेलो. हे पिजन्स दिसल्यावर आपल्याकडे खूप कमीच याचं डॉक्युमेंटेशन नाके बरोबर मला वाटतं कोकणात आहे ना रमेश. काय म्हणतात? ऑरेंज क्रेस्टेड ग्रीन पिजनचं डॉक्युमेंटेशन याच्या आधी म्हणजे आपलं आता विरार वसईला पण झालंय ती गोष्ट वेगळी आहे. त्याच्या आधी मला वाटतं कोकणात आहे ना. हो हो. हा त्याच्या डाऊन रेंजला म्हणजे राजू सरांनी पेपर लिहिला आता. रेंज एक्सटेन्शनचा पेपर नाही सॉरी शॉर्ट नोट लिहिली त्यांनी. ईबर्डच्या सायटिंग वरूनच लिहिली होती त्यांनी रेफरन्स घेऊन. तर ते रेंज एक्सटेन्शनचा राजू सरांनी पेपर लिहिला की तो खाली वेस्ट कोस्ट पर्यंत आणि हे बऱ्यापैकी दिसत आहेत. आताच मागच्या वर्षी पण या वर्षी पण दिसले भावेशला राहतात. नवीन आला भावेश. तर हा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला दिसला. आणि मेन म्हणजे ते नेस्टिंग मटेरियल कॅरी करत होते ज्या वेळेला मला दिसतात आम्हाला दिसतात त्यावेळेला. दोन पक्ष्यांचे चांगल्या बऱ्यापैकी फोटो काढले. पेअर होती ती आणि 3-4 बर्ड सजून होते पण ते उरले होते. पण हे लोक नेस्टिंग मटेरियल कॅरी करत होते. सचिन सर पण होते. सचिन सरांना पण उडतं बघायला मिळाला पक्षी. आणि नंतर मग प्रवीणने त्याचा नेस्टिंगचा व्हिडिओ टाकला होता. रेकॉर्ड केला होता. इव्हन भावेशने पण केला होता. पण ते काय त्यांना थोडं समजवलं की पब्लिक फोरम वरती नेस्टिंगचे फोटो टाकू नये. पण ह्याचा नेस्टिंग होतं तिकडं. सो ही पण एक इम्पॉर्टंट सायटिंग होती आमच्या एरियासाठी. क्रेडिट्स नो डाऊट या तिघांचं आहे ऍक्च्युली. फक्त त्यावेळेला मी ईबर्ड वापरत होतो मग त्याच्यामुळे माझं नाव ईबर्ड वरती आलंय. पण हे आणि याने खूप चांगलं बर्डिंग चालू केलंय तिघांनी. त्यांनी खूप जोरात करावं अजून बर्डिंग अशी इच्छा आहे. चांगली गोष्ट. आता पुढची सायटिंग होती इम्पॉर्टंट सायटिंग होती ग्रे लॅग बीच.
प्रवीणने साधारणतः 15 दिवस आधीपासून मला पाठवलं होतं फोटो काढून की अरे ही वेगळी बदकं आहेत त्याचं मन. मी तसं अमरावतीला बघितल्यामुळे आयडेंटिफिकेशन काय खूप कठीण नव्हतं. मला म्हटलं चांगली सायटिंग आहे ती. मग काय तो सतत पाठपुरावा करत राहिला. 1 तारखेला मी गेलो आणि आम्ही बराच वेळ होतो तिकडे. खूप चांगला होते आणि त्याचा डॉक्युमेंटेशन केलं. मुंबईला झाली आहे त्याची सायटिंग. पण आमच्या एरियासाठी म्हणजे आपल्या पालघर डहाणूमध्ये जे काय डॉक्युमेंटेशन होतं त्याच्यासाठी ते म्हणजे चांगली सायटिंग एक आहे. आणि त्याच्यामुळे काय की आले बर्डर्स. दोन माझे पालघरचे दोन्ही मित्र आहे, ते सुद्धा आले. त्यांनी पण आता बर्डिंग चालू केले जोरात. म्हणजे ते करतात आधीपासून पण पब्लिक फोरम वरती येत नव्हते. श्रीधर मला वाटतं जॉईन नाही झाला आज. आणि ते तर खरंच ते दोघं जण खूप सिन्सिअरली बर्डिंग करतात. आणि आता त्यांनी मला वाटतं मागच्या आठवड्यात सहज आम्ही बसलो होतो तेव्हा त्याने मला फोटो दाखवला. मी काही वैयक्तिक कामासाठी गेलो होतो त्याच्याकडे आणि असंच त्याने कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर फोटो दाखवला. तर तो ग्रेट ब्रिटनचा होता. मी त्याला म्हटलं हो नाही हा काय ग्रेट ब्रिटन नाही. ग्रेट ब्रिटन आहे तुला मी जो टाकलाय तो तू जो दाखवतोयस मला तो. तर अशा प्रकारे काय होतं की बऱ्याच वेळा आपण बर्ड्स बघितलेले असतात. त्यांचा आयडेंटिफिकेशनचा पाठपुरावा आपण केला पाहिजे. तो आपण करत नाही. आणि याचा चांगला अनुभव मला वाटतं विनोद सरांना सॉरी सर केला पाहिजे आपण पाठपुरावा. विनोद सर बरोबर आहे ना. हा त्याला नाही ऍक्च्युली काय झालं मी का सांगतोय की परवा मी त्याच्या ऑफिसमध्ये बसून मी त्याला सांगतो मी त्याला माझ्याकडचं फोल्डर दाखवलं पूर्ण अमरावतीचं की हा बघ हा ग्रेट ब्रिटन आहे तू काढलाय तो खूप चांगला फोटो आहे आणि हा 100% ग्रेट ब्रिटन. तू यू वॉन्ट कन्फर्मेशन तुम्ही नेटला टाका तुला 2 मिनिटाच्या आत कन्फर्मेशन घे. त्याचं गुड सायटिंग. तसं त्यांनी डायरेक्टर सुद्धा केला होता. आता त्यांचे फोटोज माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत. मी घेतले असते पीपीटी मध्ये. प्रीतम दादा पण खूप चांगलं करतात आणि माझी अशी इच्छा आहे की अजून वाढावे डोळे. तर मला वाटतं हा एरिया जो आहे तो खूपच चांगला आहे आपला. म्हणजे वसई विरारला जशी बर्डर्सची टीम झाली आहे त्याची त्याच्यापैकी 20% तरी टीम पाहिजे आम्ही. तर खूप चांगलं बर्डिंग होऊ शकेल. सो एवढं आजच्या पीपीटीसाठी एवढं ते माझ्याकडे जे मटेरियल आहे. बाकीच्या होत्या सायटिंग पण माझ्याकडे चांगले फोटो नाही आहेत ऍक्च्युली त्याचे. एक होती म्हणजे सॅन मार्टिन ती बघितली माझी गुरु आणि माझी भगिनी ताई ती आली होती आणि आम्ही ह्याच बोईसर वेटलँड्सला फिरायला गेलो होतो. बोईसर वेटलँड्सला फिरायला गेलो होतो त्यावेळेला हे सर्व छोट्या बसल्या होत्या. मार्टिन सॉलर सर्व एकत्र बसले होते आणि तेवढं काय ऑब्झर्वेशन किती सिन्सिअरली करायचं असतं ते त्या दिवशी कळलं मला. की म्हणले अरे कॅमेरा आणि फोटो काढ. बँक सॉलर बसले फोटो काढला पण अगेन्स्ट सन होता. अगेन्स्ट सन होतं ते. आणि त्याच्यामुळे खूप चांगले फोटो नाही पण ती पण एक चांगलीच सायटिंग होती असं म्हणणार. अशा आता बरेच सायटिंग आहेत. कोणाला रेअर मानावं आणि कोणाला चांगलं सायटिंग मानावं प्रत्येकाचा भाग आहे. मला जेवढं वाटलं सायटिंग सचिन सरांशी पण बोललो होतो. त्याच्याप्रमाणे मी एक छोटंसं प्रेझेंटेशन केलं. मला आवडलं काही या एरियामध्ये. आपल्या एरियामध्ये अजून बर्डिंग व्हायला पाहिजे. इंडस्ट्रियल जी डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण हॅबिटॅटचा खूपच म्हणजे विनाशच चालवला असं म्हणायला हरकत नाही. सर्व ठिकाणी आमच्याकडे रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट आहेत. आमच्याकडे तिकडे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट खूप जास्ती प्रमाणात वाढवली आहे. आणि आता तर काहीतरी वाढवून पोर्ट वगैरे चाललंय त्याचा प्रयत्न. सचिन सर बोलतो की आपलं सर्व डॉक्युमेंटेशन सादर करायचे. बघूया आपण लढाई तुमचा सर्वांचा सहभाग पाहिजे त्याच्यामध्ये असं सरांनी सांगितले. सचिन सरांनी आपल्या नेक्स्टच्या थ्रू आपण तो प्रयत्न नक्की करूया. जे काय आहे वाचले तर थोडं तरी वाचवण्याचा प्रयत्न करूया असं मला वाटतं.
बाकी रमेश अजून काही माझा ऑलमोस्ट झालंय आणि नेक्स्ट सगळं जॉईन झालेले बर्डर्स मित्र सर्वांचा मी आभारी आहे की माझी बडबड ऐकून घेतली तुम्ही.